तर हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर परत एकदा तुमचं सगळ्यांचं दीपाली वर्ल्ड लाईफस्टाईलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळचे आता बघा 8:30 वाजलेले आणि चहा पाणी वगैरे सगळं काही झालेलं आहे. आणि एका साईडला जे आहे तर आता टाकतीये मेथीची भाजी टाकलेली बघा. साधे सिंपल एकदम कोरडी मेथीची भाजी जी आहे तर ती केलेली आहे. जास्त काही तामझाम वगैरे पांगवलेले नाहीये, कारण एखाद्या दिवशी सिंपल भाजी पण छान लागते. आणि देवपूजा पण झालेली. फक्त जे आहे तर आता पारायण जे आहे तर ते करायचं बाकी आहे. पारायण यासाठी बाकी आहे कारण की मी तुम्हाला सांगितलं विधीत कसा करतो. सकाळी पण उठले लवकर, पण विधीत आहे ना मला काही बेडवरून घेऊच देत नाही. तो त्याच्या जवळच त्याला पाहिजे असतं. आता पण बाहेर पाणी खेळतोय, आता कंपाऊंड मध्ये त्याचे पप्पा पाणी मारतायत, तर तिथं पाणी वगैरे खेळतोय. तर चला आता पटपट घरातली कामं थोडीफार जी बाकी तर ते करून घेते. आणि त्यानंतर आजच्या दिवसामध्ये काय काय होईल ते सगळंच काही तुमच्यासोबत तर शेअर करणारच आहे. तर चला वेळ नाही घालवता येईल, आता पटकन कामं करते, त्यानंतर पुढचा ब्लॉग तुमच्यासोबत कंटिन्यू करते. आणि हो, चॅनलवर जर का नवीन असाल, पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला प्लीज नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला कशा पद्धतीचं कंटेंट बघायला आवडेल हे देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सकाळी सकाळीच जे आहे तर पार्सल तुम्हाला दाखवण्यासाठी ना तर ते काढलंय. काल पार्सल आलेलं होतं इकडच्या ॲड्रेसवर नाही, आईकडच्या ॲड्रेसवर जे आहे तर पार्सल येत राहतात. तर यांनी आता सकाळीच आणले, तर म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं. आता जे आहे तर फ्लिपकार्टवर पण ऑफर वगैरे चालू होत्या, तर त्याच्यावरून आणि एक मिशोवरून असे दोन आहे ना तर पार्सल मागवलेले मी. आणि स्वस्तामध्ये पडलेत मला. तर काय ते बघूया आपण आता, म्हणजे व्यवस्थित आले का नाही ते पण बघूया. सध्या मिशोवर पण भरपूर अशा ऑफर चालू होत्या, तर त्यावरून पण अजून काही वस्तू येणार आहेत, तर त्या पण मागवलेल्या आहे मी. आणि पॅकिंग बघू शकता किती सुंदर आहे. बघूया आता वस्तू कशी आली आहे, काय व्यवस्थित आली का नाही. नको बेटा, नको रे. वाव, मला साईज मध्ये वाटलं होतं की स्मॉल असेल म्हणून, आणि तुम्हाला दिसत असेल ही बघ किती सुंदर आहे. ज्यांच्या घरामध्ये छोटं बाळ असेल ना तर त्यांनी तरी याचाच वापर करायला पाहिजे, कारण की नंतर मुलांना आहे ना बऱ्याच वेळेस असं होतं की धूप वगैरे आपण जर काही लावलं ना तर मुलांना चटका बसतो. तर ही ना धूपदाणी आहे आणि याला मस्तपैकी असं लॉक पण आहे, यामध्ये धूप ठेवून. आणि याला जे आहे तर मस्तपैकी जाळी पण आहे सगळीकडनं. आणि साईज तुम्हाला याच्यामध्ये छोटी वाटत असेल, पण तरी बरीच मोठी साईज आलेली बरं का. मला वाटलं होतं की छोटी साईज येईल जास्त, कारण की कॉम्बो होता तो. कॉम्बो मध्ये जे आहे तर दुसरं अगरबत्तीचं स्टँड देखील आहे. 3 वस्तूंचा कॉम्बो होता, तर बघू आता कसं आहे. तर हे तर मला खूप आवडलं, खूप छान निघालेलं आहे. आणि स्पेशली विधीतमुळे मी मागवलेलं आहे, इतक्या दिवसाची गरज नव्हती. कारण विधीत आता आहे ना तर कुठल्याही गोष्टीला हात लावतो त्या दिवशी त्याला चटका पण बसलेला होता, त्यामुळे म्हटलं की पाहिजे घरामध्ये.
तर एक पार्सल आहे. तर हे जे आहे तर आपण किचन मध्ये यूज करतो ना, तर त्यासाठी आहे. बऱ्याचदा हॉटेलचे पदार्थ वगैरे बनवायचे असले की आपल्याला आहे ना तर खूप प्रॉब्लेम येतो. त्यासाठी जे आहे तर मी इथं बघू इथं कसं आलंय ते पण. तर ह्या मस्त अशा आहे ना तर बार्बिक्यू स्टिक असतात ना, तर त्या मागवलेल्या आहे मी, बघू शकता. तर यावर आहे ना आपण मस्तपैकी पनीर जे आहे ना तर पनीर मस्तपैकी गॅसवर ठेवले ना तर ग्रिल करू शकतो. आणि म्हणजे ना काय होतं की स्टिक वगैरे ठेवलं ना आपण तर कधी कधी ते जळून जाण्याची पण शक्यता असते गॅसवर. आणि माझ्याकडे ओव्हन वगैरे काही नाही, त्यामुळे मी गॅसवरच करत असते. तर त्यासाठी या स्टिकचे खूप उपयोगात येतं, आपल्याला याला धरता येतं आणि अशा अशा पद्धतीने जे आहे तर ते करता येतं. तर 2, 2, 4, 6 स्टिक 115 रुपयाला आलेले आहेत या 6 स्टिक. तर नेहमीप्रमाणे जे आहे तर पारायण वाचण्यास जे आहे तर ती सुरुवात केली. आणि आपण म्हणतो पण हे जे पारायणाचा जो काळ असतो ना, तर तो इतक्या पटपट म्हणजे दिवस जातात ना, की कळतच नाही की आपण किती दिवसाचं पारायण म्हणजे करतोय, किती पटकन म्हणजे आपल्याकडनं सगळे पाठ वगैरे जे आहे तर ते होऊन जातात. तर इथे बघा मस्त असे आहे ना तर बेसनाचे लाडू आहे ना, तर त्याची तयारी करते. म्हणजे बेसनाचे लाडू जे आहेत तर ते बनवायचे आहेत मला. स्वामींना फक्त नैवेद्य दाखवापुरतं थोडेसेच जे आहेत तर ते लाडू करायचे आहेत. आणि त्याबरोबर आहे ना तर याचा जो फुल रेसिपीचा व्हिडिओ आहे ना तर तुम्हाला तो शॉर्टमध्ये बघायला मिळेल. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जर रेसिपी बघायची असेल तर तुम्ही बघू शकता. तर इथे जे आहे तर मी पूर्ण काही रेसिपी तुमच्यासोबत शेअर नाही केली बेसनाच्या लाडूची, कारण ती शॉर्ट व्हिडिओमध्ये मी टाकलेली आहे. तुम्हाला जर बघायचं असेल तर तुम्ही तिथे जाऊन बघू शकता. आणि त्यानंतर लाडू पण बघा तुम्ही किती छान आणि मस्त तयार झालेले आहेत. वाजलेत बघा आता दुपारचे 1:30 झालेत आणि जेवण वगैरे जे आहे तर माझं आत्ताच झालेलं आहे. आणि सकाळचं पारायण वगैरे जे आहे तर ते सकाळी होऊन गेलं. त्यानंतर टिफिन वगैरे दिला यांचा आणि गेले तर आता सेकंड शिफ्ट चालू आहे तर ते गेलेत ऑफिसला. आणि मी जे आहे तर आता इथे मस्त अशी बिनस फल्ली आणलेली होती. तर बिनस फल्ली निवडतीये कारण की प्लॅन चालू आहे संध्याकाळी जमलं तर व्हेज बिर्याणी करायचं असं चालू आहे. तर आता बघूया काय होतं काय नाही. तर त्यामुळे म्हटलं की पटकन नाही ना तर निवडून ठेवावं. कारण की ते तसं जर का ठेवलं तर खराब होऊन जातं. आणि कालच्याच याच्यामध्ये मिनी ब्लॉगमध्ये तर शेअर केलेलेच मी फ्रीजचे कंटेनर जे आहे तर ते हे घेतले होते मी. तर खूप स्वस्तामध्ये 119 मध्ये ना तर 5 डब्यांचा सेट जो आहे तर तो पडला होता मला. आणि खूप छान आहे, मस्त क्वालिटी वगैरे पण छान आहे, कलर पण छान आहे. तर ते आता कसं आहे ना स्टोरेज वगैरे करायचं म्हटलं की कॅरी बॅगमध्ये वगैरे जास्त नको वाटतं आणि डब्बे पण कमी झाले होते माझे, मागे डब्बे तुटले होते. त्यामुळे म्हटलं नवीन घ्यावे. तर आता घेतले. तर चला आता पटकन जे आहे तर आता पटकन भाजीपाला वगैरे निवडून घेते. त्यानंतर पुढचा जो व्लॉग आहे तर तो तुमच्यासोबत थोड्या वेळाने कंटिन्यू करते. संध्याकाळची वेळ झाली बघा. म्हणजे संध्याकाळची वेळ म्हणजे 6 वाजलेत आता. आणि मी जे आहे तर आता बिर्याणीची तयारी जी आहे तर ती सगळी करून ठेवली होती. मॅरिनेशनसाठी जे आहे तर ते ठेवून दिलं आहे, कारण की जवळ-जवळ अर्धा 1 तास जर का आपण मॅरिनेट करून ठेवलं सगळ्या भाज्यांना तर खूप छान पद्धतीने बिर्याणी रेडी होते. आणि याची पूर्ण रेसिपी जी आहे तर ती तुम्हाला आहे ना तर शॉर्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. कारण मी तिचा शॉर्ट व्हिडिओ रेसिपीची सध्या अपलोड करतच आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही शॉर्टमध्ये जाऊन नक्की बघू शकता. तर चला आता पटकन जे आहे तर पाहुणे पण येणार आहे. तर त्याच्यामुळे जे आहे तर मी आता बाकीची तयारी जी आहे तर ती करून घेते. कारण की पाहुणे म्हणजे पाहुणे काही जेवायला नाही येते, पण मला भेटायला नव्हते आले. तर माझे जे चुलत मामा आहेत, तर ते येणार आहेत. तर ते येतील, पण मी त्यांना काही व्लॉगमध्ये घेणार नाही. कारण बऱ्याच जणांना आवडत नाही. त्याच्यामुळे मी व्लॉग वगैरे काही शूट करणार नाही. तर चला आता पटपट सगळं घर वगैरे झाडून घ्यायचं आणि मग त्यानंतर पुढचा व्लॉग तर माझी जी आहे तर आता बिर्याणीची जी तयारी आहे तर ती केलेली होती. तर इकडे भात शिजलेला आहे. 80% भात शिजवायचा असतो. आणि इकडे जे आहे तर व्हेजिटेबल्स सगळ्या जे आहे तर शिजण्यासाठी टाकून दिलेल्या आहेत. तर आता ते जे तांदूळ आहे तर त्यातनं पाणी वगैरे जे आहे तर ते सगळं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आणि जे खडे मसाले टाकलेले होते ते पण काढून घ्यायचे, नाही तर ते तोंडात आलं की त्याची चव चांगली लागत नाही. आणि भाजी शिजल्यावर मग त्यानंतर आपल्याला लेअरिंग करायची आहे. तर चला तर पुढचा ब्लॉग थोड्या वेळाने मी कंटिन्यू करते. तर इथे जे आहे तर आता मस्तपैकी ना बिर्याणीची लेअरिंग आहे ना तुम्ही बघू शकता, दिसायलाच किती सुंदर दिसते. त्याची लेअरिंग वगैरे सगळे जे आहे तर ती करून घेतलेली आहे.
आणि 15 मिनिटासाठी दमवर जे आहे तर आता ते ठेवून देणार आहे मी आणि त्यानंतर रेडी झाल्यावर जे आहे तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. तर बिर्याणीची लेअरिंग केल्यानंतर किती छान दिसत होते तुम्ही बघू शकता. आणि त्यानंतर जे आहे तर त्याला 15 मिनिटासाठी दमवर ठेवलं आणि त्यानंतर जे आहे तर मस्तपैकी व्हेजिटेबल बिर्याणी आहे तर ती रेडी झालेली होती आणि खूप टेस्टी झाली होती. सगळ्यांना आवडली होती ती. म्हणजे भाऊ आलेला होता तर त्याच्यासाठी स्पेशली केलेली होती आणि याची पण रेसिपी जी आहे तर मी शॉर्ट व्हिडिओमध्ये जी आहे तर ती टाकलेली आहे. तुम्हाला जर का पाहिजे असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. तर रात्रीची वेळ झाली बघा, 10:30 वाजलेत आता आणि झोपायची वेळ झाली. काय झालं? तर बिर्याणी पण एकदम छान टेस्टी झालेली होती. जेवण वगैरे थोडंसं उशिराच झालं आणि आता चक्कर वगैरे आहे ती मारून आली बाहेरून. तर आजचा जो व्लॉग आहे तो मी इथेच संपवते. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. माझे व्लॉग जर का आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना. भेटूया पुन्हा उद्या एका नवीन व्लॉगमध्ये.